नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-केवायसी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत। ई-केवायसी आपण ही आपल्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरूनही करू शकतो। जर आपला आधारला मोबाईल नंबर लिंक असेल किंवा नसेल तरी ही बायोमेट्रिक पद्धतीने आपण ई-केवायसी कशी करायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आता आपल्या स्क्रीनकडे जाऊया। सर्वप्रथम आपण गूगल क्रोमवर येऊया। गूगल क्रोमवर आल्यानंतर ही जी वेबसाईट दिसते scagridbt.mahait.org ही या वेबसाईट आपल्याला गूगलवर टाकायची आहे सर्च बारमध्ये, किंवा लिंक नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही या लिंकवर येऊ शकता। या लिंकवर आल्यानंतर आपल्याला या कोपऱ्यात लाल टॅबमध्ये दिसते आपल्याला डिस्बर्समेंट स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे, इथं कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर OTPने, जर मोबाईल नंबर लिंक असेल आधारला तर आपण OTPने करू शकतो। OTPने मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर आपण बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचा ठसा देऊन ही आपली KYC करू शकतो। तर आपण इथं आधार नंबर टाकूया। त्यानंतर कॅप्चा टाकूया आणि OTPवर क्लिक करूया। OTPवर क्लिक केल्यानंतर खाली गेट आधार OTP ही टॅब येते, या टॅबवर क्लिक करू। या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP येईल। OTP मोबाईलवर आल्यानंतर आपण OTP इथे टाकायचा आहे। OTP आल्यानंतर आपल्याला OTP इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर गेट डाटावर क्लिक करायचं आहे। गेट डाटावर क्लिक केल्यानंतर आपला OTP व्हेरीफाय होणार आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विंडो ओपन होईल। इथे आपली माहिती, इथे आपले नाव दिसेल, इथं आपलं डेट ऑफ बर्थचं साल दिसेल, इथं मेल फिमेल आहे ते दिसेल, त्यानंतर तुमचे कुठं क्षेत्र होतं ते दिसेल, त्यानंतर आपलं टोटल क्षेत्र किती ते दिसेल, आणि शेवटला आपल्याला डिस्बर्समेंट अमाऊंट दिसेल। या प्रकारे आपण आपली KYC करू शकतो। KYC झाल्यानंतर आपल्याला परत आपण चेक करायचे आपले पैसे डिस्बर्स झाले की नाही, तर ते आपल्याला डिस्बर्समेंट स्टेटसमध्ये दिसून येईल। तर अशा प्रकारे आपण KYC करू शकतो आणि याची आपण प्रिंटही आपल्या माहितीसाठी घेऊन ठेवू शकतो। अशा प्रकारे आपण आपली KYCची प्रिंट घेऊ शकतो। याचप्रमाणे जर आपलं यादीमध्ये नाव नसेल तर आपण आधार नंबर टाकल्यानंतर या प्रकारे आपण इथं क्लिक केलं, आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट इन द सिस्टम हा जर एरर येत असेल तर समजून जायचं की आपण मागच्या वर्षी सोयाबीन किंवा कापसाची पीक पाहणी केलेली नाही आहे, किंवा आपल्या उतार्यावर हे पीक पाहणीची नोंद झालेली नाही आहे, त्यामुळे आपलं यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला हे अनुदान मिळणार नाही आहे। धन्यवाद।